सुशांतला आता पाहत आहे ही जोडी आणि पहिले षटक हाताळण्यासाठी जय. 4 षटकाचा सामना आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील गोलंदाज जय. स्ट्राईक एंडला अभिष शिंदे. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. टायमिंग जुळलं नाही अभिष शिंदेचं. डॉट बॉलची सुरुवात या मॅचला पाहायला मिळते. अभिष शिंदेवरचा अथर्व टीम अथर्व 8 कोपर खेळणे यांची नजर असेल. धावा करणे खूप महत्वाचे असेल या मॅच मध्ये. लाईन मिस केली. लेग बाहेर बॉल. वाईट +1. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. पहिला बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. त्यानंतर लाईन कुठेतरी मिस करतात जय. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज. बॉल चालला गोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल या बॉलवर. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. मॅच मात्र खूप चांगली रंगेल. अथर्व कोपर खेळणे जय माता तुर्बे हे दोन टीम मॅच खेळतात. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो जयच्या माध्यमातून. अभिष शिंदे थोडं चाच पडतात. 2 बॉल आतापर्यंत फेस केले. धावा दाफलकर 3. लेग स्टंप सोडून चालला बॉल. फक्त एकच धाव मिळेल. अवांतर धाव खर्च केली जाईल. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 4. पुन्हा एकदा लाईन मिस केली. लेग स्टंप सोडून चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. वाईट +1 अशा 2 धावा टीमला मिळते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 या आकड्यावर. 6 धावा. गोलंदाज खूप चांगले चेंडू हाताळतात. त्यानंतर वाईट बॉलचा देखील गोलंदाज चेंडू हाताळतात. 6 धावा लागतात धावफलकावर. पुढचा बॉल टॅप केला. खूप चांगला फटका सुशांतच्या बॅट मधून. क्रॅकिंग चौकार. डीजे प्लीज. पहिला चौकार आलाय सुशांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा खूप चांगला फटका लागवण्याचा प्रयत्न. बॅटची एज. बॉल चालला गोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या ते 11. येणाऱ्या 18 आणि 19 जानेवारी रोजी याच मैदानात त्याच क्रीडांगणावर अजून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 11. इच्छुक संघाने त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. दत्ता सराटे आणि करण सावंतला आपण कॉन्टॅक्ट करू शकता. यावेळेचा बॉल देखील लेग स्टंप सोडून चाललाय. पंचांचा इशारा. वाईट +1 म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये आता ऍड केल्या जाईल. टीमची धावसंख्या 12 याकडे जाऊन पोहोचते. 13 धावा झालेत. हा बॉल देखील खराब आहे. टीमची धावसंख्या 14. पहिले षटक सध्या प्रगती पथावर आहे. धावा झाल्यात त्या मात्र 14. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टॅप करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चांगली फिल्डिंग. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिले षटकागिरी टीमची धावसंख्या ती म्हणजे अथर्व 8 कोपर खेळणे या टीमची ती म्हणजे 14 धावा. बिनगडी बाद. चांगली सुरुवात पाहायला मिळते. अथर्व 8 कोपर खेळण्याच्या माध्यमातून अभिष शिंदे आणि सुशांत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करतायत. चला थोडं फास्ट क्रिकेट घ्या. जय माता 8 कोपर तुर्बे जास्त वेळ घेऊ नका. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश. खराब बॉल. खराब चेंडू हाताळला. पहिल्याच बॉल मात्र खराब हाताळलाय. यष्टांच्या मागे खूप चांगले यष्टिरक्षण पाहायला मिळते. अवंतरदा मिळेल. टीमची धावसंख्या 15. खूप चांगला बॉल खोदून काढलाय. बॉल चाललाय गोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या ती म्हणजेच 16 धावा. 16 रन स्कोरबोर्डवर आहेत. बॅटिंग करतात. टॉस गमावल्यानंतर अथर्व कोपर खेळणे. हा बॉल देखील सोडून दिला. ऑप्शनच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अवंतर धावाने भर केली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 याकड्यावर. खराब गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. यावेळेचा फटका पाहू शका. स्ट्राइक अँड डिलिव्हर. खूप चांगला फटका अभिषच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केले. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. टीमची धावसंख्या 22.
हा बॉल देखील सोडून दिला, लेग स्टंपच्या बाहेर हाही बॉल रिलीज झालाय. खराब गोलंदाजी करताना दिसतात जय माता एट तुर्बे टीमचे गोलंदाज अभि शिंदे. एक चौकार लगवला, सुशांतच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. हा बॉल देखील खूप चांगला फटका आहे आणि हा बॉल चालला खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 27. 4 बॉल, तीन बॉल झालेत, 3 बॉल झालेत, 3 बॉल झालेत. हा बॉल देखील सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक आव्हान तर टीमची धावसंख्या 28. खराब गोलंदाजी करतात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आकाश. अभि शिंदे खूप चांगली बॅटिंग करतात, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. हा बॉल देखील सोडून दिला, वाईट +1 अशा 2 धावा अजून मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. खराब गोलंदाजी करतात गोलंदाज आकाश. जय माता हिट तुर्बे टीम कडून खेळत असताना फिल्डिंग करायचा निर्णय. हा बॉल खूप चांगला आहे, लाईन खूप चांगली आहे, लाईन पाहावी लागेल. सुरेख बॉल हाताळला आता, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 बॉलचा खेच झाला, टीमची धावसंख्या 30. हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत करतील. अजून एक अवांतर धाव. अवांतर धावांचं प्रमाण खूप वाढत चाललंय दुसऱ्या षटकामध्ये. भरपूर धावा खर्च केल्यात आकाशने. हा बॉल देखील सोडून दिला. पुन्हा एकदा वाईट +1, फक्त वाईट. एक अवांतर धाव आहे, टीमची धावसंख्या 32. हा देखील बॉल खराब आहे. अजून एक अवांतर धाव खर्च केली जाईल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते, म्हणजे गोलंदाज आकाश. हा देखील खूप चांगला फटका आहे, चॉप केला आहे. बॉल चालला गोषक क्षेत्रामध्ये, सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 34 धावा. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना अभि शिंदे आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 34 धावाची आतापर्यंत पार्टनरशिप झाले. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर, शेवटचा 1 बॉल शिल्लक. टॅप करण्याचा प्रयत्न, लेग कटरचा वापर, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संबंध झालाय. 2 षटकाकडे टीमची धावसंख्या ती म्हणजे 34 धावा. 2 षटक समाप्त झालेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. आकाशने खूप साऱ्या धावा खर्च केल्या. तिसरं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल? तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अभिला पाहत आहे. अभि येतात गोलंदाजी ट्रायकर. अभि शिंदे नॉन स्ट्राईक एंडला पण पाहत आहे. गोलंदाजी करतात अभि. पहिल्याच बॉलवर सिंगल आले. टीमची धावसंख्या 35. 35 धावा आहेत दाफलकावर. हा बॉल देखील सोडून दिलाय. वाईट +1 अशा 2 धावा आणखीन मिळतील. खराब गोलंदाजी करतायत जय माता एट तुर्बे टीम या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 37 धावा लागतात. तिसरे षटक सध्या प्रगतीपथावर. खूप चांगला फटका, चांगली फिल्डिंग, धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला सुशांत. तू केला कशाला? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्राईक एंडला विनोद, स्ट्राईक एंडला अभि शिंदे. खूप चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. म्हणजेच 37 धावा. अभि शिंदे मात्र माघारी परतले तर अक्षय आले नवीन बॅटर बॅटिंगसाठी. बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. व्हाईट बॉलचा इशारा करताय पंच आमच्यापर्यंत. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 38 धावा. 38 प्लस अप टू विकेट. 38 धावा लागतात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल सोडून दिला. ऑफ स्टंपच्या बाहेर एस्टनच्या मागे जय देखील चूक करतात. पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. ॲडव्होकेट अजय गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही शिवसेनेच्या 2025 मध्ये हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल. आरोग्य क्रिकेट संघाचे ऑनर लव कांबळेच्या शुभ हस्ते आपण
मान्यवराचा शुभ सन्मान करणार आहोत. यावेळेचा फटका पाहू शकाल, खूप चांगला फटका आकाशच्या बॅट मधून येतोय, चौकार. 4 धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 45 धावा लागतात धावफलकावर. मान्यवराचा शुभ सन्मान लोककामनाचे शुभ हस्ते संपन्न होत आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच करतील. अजून एक अवंतरता मिळेल. टीमची धावसंख्या 46. यावेळेस देखील खूप चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. बॅटीला चढली धार. खूप चांगली बॅटिंग करतात. आकाशच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत. हा बॉल देखील सोडून दिलाय, ऑप्शनच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. व्हाईट बॉलचा इशारा करतील. या मॅचचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 3 देखील संपन्न झाले. टीमची धावसंख्या ती धावफलकावर 51 धावसंख्या आहे धावफलकावर. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय गौतम सरकार साहेबांचे शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. जैनच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. गौतम सरकार साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष. मॅच चालू ठेवायचे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तम्मा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तम्माला आपण पाहत आहेत. एक आगळीवेगळी शैली गोलंदाजी करण्याची. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, 51 धावा स्कोअरबोर्डवर. खूप चांगला बॉल. यष्टाचा वेध घेतला आणि यष्टा उद्ध्वस्त केला. मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत विजय. 2 बॉलचा विचार केला. खूप चांगली गोलंदाजी करतात तम्मा शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस स्टेपआउट करून खेळायचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. चला प्लीज ते पडदे सोडायचे, पाय पाठीमागे घ्यायचे. पडदा सोडा प्लीज. तो सिंगल आली. टीमची धावसंख्या 52. हा बॉल देखील खूप चांगला आहे. टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चांगली फिल्डिंग. फेकी देखील खराब पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 53. बॉल शिल्लक आहेत आता तुमच्याकडे फक्त 2. 4 षटकाचा पहिला सामना आपण पाहताय. बॅटिंग करतात आकाश. त्यांनी देखील 2 चौकाऱ्या मॅच मध्ये लगवलेत. बॅटची एज. बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल या बॉलवर. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 54 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 4 षटकाचे मॅच. 4थ्या षटकातला हा शेवटचा बॉल. 54 धावा उभारण्यात. शेवटचा अजून 1 बॉल शिल्लक. बॉल सोडून दिला आणि इथं थर्ड कोपर घेणे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 10:30 वाजता आहेत. अजूनही भरपूर सामने आम्हाला खेळवायचे. त्याची नोंद घ्या आपण. आणि आपली सलामीची जोडी लगेच दाखल करायचे. जय माता 8 तुर्बे. 55 धावाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. तुम्हाला 24 बॉल मध्ये 55 धावा बनवायचे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. अथर्व 8 कोपर घेणे टीम.
चला मॅच सुरू करायचे पंच लगेचच बॅटर पाठवा. अभि आणि जय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिले षटक सुशांत, स्ट्राईक एंडला पाहतात अभि, नॉन स्ट्राईक एंडला जय. ही जोडी मात्र मैदानात 55 धावाचं लक्ष या मॅच मध्ये. पहिले षटक हाताळण्यासाठी कोपरखेडणे टीम कडून पाहता आपण सुशांतला. पहिला बॉल, खूप चांगला बॉल हाताळलाय. चला पंच चला पंच निर्णय काय आताचा. डॉट बॉल आहे म्हणजे 22 धाव. धाव मिळाले जाईल टीमला. यावेळेला खोलवर पद्धतीचा चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. टीमची धावसंख्या ती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. खूप चांगली गोलंदाजी करतायत सुशांत पहिल्या षटकामध्ये. 55 धावांचं मोठं लक्ष याचा पाठला करतायत. जय माता 8 कोपरखेडणे. खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहतोय आपण. तिसरा चेंडू डॉट बॉल हाताळला सुशांतने. खोलवर पद्धतीचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न फसला अभिचा. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुढचा बॉल खूप चांगला फटका ऑन साईडला दिशा दिली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होणार नाही आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी करतात पहिल्या षटकामध्ये सुशांत. यावेळेस टेपट करून खेळायचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी यष्टनच्या मागे. खूप चांगली यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विनोदला आपण पाहताय. खूप चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक. यावेळेस बोल्ड क्लीन बोल्ड केले. चारी मुंड्याची फलंदाज अभि. तीन धावा आहेत धाफलकावर. बॉल झालेत. षटक क्रमांक संपले. पहिल्या षटकाचा खेळ झाला. टीमची धावसंख्या ती 1 गडी बाद ती म्हणजे 3. अजूनही सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 18 बॉल मध्ये 52 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 52 हे समीकरण सध्या मैदानामध्ये. चला नेक्स्ट मॅच साठी मी आवाज देईल. राया 8 उल्वे आणि शुभम स्मृती घनसोली टीम आले असेल तर टीमचे कॅप्टन पीठ टॉस साठी यायचं आहे. राया 8 उल्वे आणि शुभम स्मृती घनसोली. यावेळेचा बॉल देखील फर्निचर डिस्ट्रॉय यष्टनचा वेज बॅटर आउट. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात विकेटनी झाली. खूप चांगला चेंडू विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन बॅटर तम्मा लेग स्टंप सोडून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरदा मिळेल. टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. बॅटिंग साठी तम्माला पाहताय. स्ट्राईक एंडला दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. विजय सध्या गोलंदाजी करतायत. हा बॉल देखील खूप चांगला आहे. फुलटस बॉल होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आपल्या फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळते. विजयच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पाहत आहे. बॉल झाले आतापर्यंत 2. यावेळेचा देखील खूप चांगला बॉल पाहायला भेटतो. ऑन साईडला चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या फक्त 5. 50 धावा अजूनही करायचा सामना जिंकण्यासाठी टीम जय माता आहे तुर्बे टीमला. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. टॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि फलंदाज इथे बाद.
आकाश आलेत नवीन न्यू बॅटर बॅटिंगसाठी. शेवटचे 2 बॉल शिल्लक. लेक्शन सोडून चाललाय बॉल. अवंतदा मेळ. टीमची धाव संख्या 6. चला राया 8 उल्वे आणि शुभम स्मृती घनचोली टॉस साठी या प्लीज. बॅटची एज. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपलेत. षटक संपलंय. 5 बॉल झालेत, माफ करा 5 बॉल झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची एज. बॉल चाललाय गोशाकी क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक 2 संपन्न झालंय. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7. जवळजवळ धावसंख्या आहे थोड्यासा कठीण होत चालल्यात. जय माता 8 तुर्बे टीमला 55 धावाचं भलं मोठं आव्हान त्यांनी उभा केलं होतं. अथर्व 8 कोपर खेळणे या टीमने आणि थोडंसं बॅकफुटला आहे. चांगली गोलंदाजी करतायत अथर्व 8 कोपर खेळणे टीम. पहिले षटक हाताळला सुशांतने, खूप चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये विजयला पाहिला पण खूप चांगली त्यांनी गोलंदाजी केली. आता अभि शिंदे आल्यात गोलंदाजीसाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभि शिंदेला आपण पाहताय. स्ट्राईक एंडला पण निलेश. लेग कटरचा वापर. खराब चेंडू हाताळला. नो +1. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या आकड्यावर. खूप चांगला बॉल. बॅटची एज लागली जाते. बॉल ट्रॅव्हल गोशांकी क्षेत्रामध्ये. या बॉलला देखील सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. हा बॉल देखील फटका फसलाय. टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर आले. टीमची धावसंख्या 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहिला होता अभिच्या माध्यमातून. 22 एकदा मिळेल. टीमची धावसंख्या 12. वाईट +2 धावा आल्या त्या बॉलवर. पुन्हा एकदा लेक्शन सोडून चालला बॉल. आणखी एक अवंतरदा मिळेल. टीमची धावसंख्या 15. 40 बनवायचे सामना जिंकण्यासाठी. 55चं टार्गेट आहे. खूप चांगला बॉल. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगतात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. व्हाईट बॉल पुन्हा एकदा हाताळला अभि शिंदेने. अवंतरदा मिळेल. टीमची धावसंख्या 16. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवंतर धावांचं प्रमाण वाढत चाललंय तिसऱ्या षटकामध्ये. त्यावेळेस देखील खूप चांगला फटका समोरच्या दिवशी टोकला निलेशने. चौकार. जसे तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला तसाच पुढच्याही शनिवार रविवारी आपल्या इथे याच मैदानावर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आकाशने जर 3 बॉल मध्ये 3 मारले तर 500 रुपयाचा दोन बाउंड्रीसाठी 500. किशोरच्या माध्यमातून आकाशसाठी. नो बॉल. प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 आहेत. आकाशसाठी प्रत्येक बाउंड्रीसाठी 500. अरे भाऊ खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. औपचारिकता शिल्लक राहिले या मॅच मध्ये. 3 बॉलचा काही शिल्लक. नेक्स्ट मॅच राया 8 उल्वे आणि शुभम स्मृती घनसोली प्लीज टॉस साठी यायचं आहे. खूप चांगला फटका. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विजयच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. जवळजवळ मॅच आपल्या नावावर करत असताना अथर्व 8 कोपर खेळणे. डॉट बॉलची सांगता पाहायला व्हाईट बॉल आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक या मॅचचा. राया 8 उल्वे आणि शुभम स्मृती घनसोली. चला प्लेट टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. जवळजवळ हा सामना अथर्व 8 कोपर खेळणे हा संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणि हा सामना जिंकलाय अथर्व 8 कोपर खेळणे. वेल प्लेट. अभिनंदन तुमचं. आपण या स्पर्धेत तुम्हाला कळवण्यात अत्यंत